की संकल्पच्या आय थिंक हे डोक्यात राहिलं असणार की हे मला बघायचं आहे. म्हणून आम्ही डायरेक्ट जेव्हा निघालो तेव्हा संकल्पने मस्तपैकी ते गाडी थांबवली. मी ब्लॉग का चूज केलं कारण खूप दिवस झाले कॅमेरा उचलायची पण इच्छा नाही झाली आणि संकल्पचं आणि माझं शेड्यूल पूर्ण असं चेंज झालं आहे. ब्लॉग सुरू करण्यापूर्वी जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. हॅलो, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आत्ता कुठे बाहेर असं बसलेलो दिसतोय. आम्ही मस्तपैकी असं निसर्गात बसलो कारण पहिले दाखवते मी काय सुंदर असं इथे डोंगर आहे. आणि जेव्हा आम्ही सकाळी आलेलो तेव्हा खूप मस्त धुकं होती आणि इथे छान झरा आहे. आम्हाला तिथे जाऊ नाही शकत आम्ही कारण इथे चान्सच नाही आहे पूर्णपणे जाण्यासाठी. कुठे पण नाही, नको जायचं. पण आम्हाला घरनं इन्स्ट्रक्शन दिलेत की पण आम्ही कुठे आलो ते सांगते. आम्ही निजामपूरला आत्ता आलेलो आईंना सोडायला. उद्या किती 16 तारखेला उद्या मृण्मयीचा बड्डे आहे, त्यासाठी आईंना आम्ही सोडलं मस्तपैकी. आणि आम्ही आत्ता जे 3-3:30ला निघालो आम्ही आणि इथे संकल्पने पटकन हे बघितलं आणि आम्ही पटकन थांबलो. मला सरप्राईज मिळालं आहे, छान होतं एकदम. आम्ही मस्तपैकी आता फोटो काढले, मी इंस्टाग्रामला पोस्ट करील बघा. आम्हाला आमच्या दोघांना पण फॉलो करा आणि मी तिथे फोटो पोस्ट करणार आहे. किती छान आहे ना निसर्ग. ॲक्च्युली खूप छान वाटत होतं. ते संकल्पच्या आय थिंक हे डोक्यात राहिलं असणार की हे मला बघायचं आहे. म्हणून आम्ही डायरेक्ट जेव्हा निघालो तेव्हा संकल्पने मस्तपैकी ते गाडी थांबवली आणि आम्ही मस्तपैकी जाम एन्जॉय केलो. खूप वेळ आम्ही जिथे थांबलेलो बसलो तिथे निसर्गात. ॲक्च्युली बसायला खरंच खूप छान वाटतं. हा मेन रोड आहे आणि त्याच्या समोर मस्त आम्ही इथे गाडी पार्क केली आणि असं समोर छान निसर्ग आहे, छान वाटतं. आम्ही जेव्हा झाडं लावायला गेलेलो तेव्हा सुद्धा आम्ही हे फील केलेलं, खरंच खूप छान वाटतं. तर आत्ता आम्ही मस्तपैकी छान एन्जॉय केलं तिथे आणि आम्ही लगेच निघणार होतो अलिबागला जायला. टपुती, दिस इज फॉर यू. ही सुकलेली देते मला. आमचे फोटो काढून झालेत आणि आम्ही निघालो आता पुन्हा एकदा परतीच्या सफरीवर. बघा लास्ट मस्त मस्त आहे नेचर. मी सकाळी व्लॉग नाही केला कारण आमची टरकलेली थोडीशी, माझी थोडीशी टरकलेली कारण खूप सकाळी पाऊस खूप पडत होता आणि नागोठण्यावरून येताना पूर्ण पाणी असतं भरपूर नागोठण्यामध्ये. म्हणून आम्हाला काल ॲक्च्युली न्यूज कळलेली. म्हणून मामांनी कॉल करून विचारलेलं की एकदा पाण्याचा अंदाज घ्या आणि मग या. पण नशिबाने नाही काय जास्त पाणी भेटलं आम्हाला. हां, तर असं आहे. आम्ही निघालो होतो घरी जायला. हा, इथे समोर असा छान डोंगर आहे, तो मी दाखवते तुम्हाला. पावसाळा म्हटलं की आई शपथच जाम भारी असतं हे. मला पण ॲक्च्युली खूप मी एन्जॉय करते ते जेव्हा असं झाडांमधून आपण जात असतो तेव्हा. म्हणून आम्ही निजामपूरला जाताना म्हणजे माणगावच्या अलीकडचा हा मधला रोड आहे, तिथून आम्ही जातो. तर तिथे मस्तपैकी हे जशी झाडं वगैरे बघायला मिळतात. जेव्हा जात होतो सागर ॲक्च्युली रोहायला कामाला जातो, तर तो नेमका तिथे आम्हाला दिसला आणि एक गंमत झाली की त्याचा त्या दिवशी बड्डे होता आणि आम्ही विसरलेलो. ज्या दिवशी आम्ही त्याला गाडीत घेतलं तेव्हाच बड्डे होता. कामाच्या नादात आम्ही सगळं विसरलो. तर आम्ही आता घरी आलो. बोलायचंच तरी. हे डेकोरेशन आहे काय मग? बनी म्हणते दिसतेस बा. आता बनी बोलली आम्ही. घरी पोचलो आणि बनीने मस्तपैकी साडी वगैरे नेसलेली त्याच्यासाठी. तर तेव्हा तिने केक वगैरे आणून ठेवलं. हे आम्हाला आधी सांगितलं की त्याचा बड्डे, पण आम्ही मुद्दाम त्याला विश नाही केलं की हे मुद्दाम काहीतरी ठरवून करतात वगैरे.
म्हणून आम्ही त्याला विश नाही केलं. मग घरी गेल्यावर डायरेक्ट विश केलं आणि मग मस्तपैकी आम्ही त्यांच्या फॅमिलीसोबत छान बड्डे साजरा केला. हॅलो, कसे आहात सगळे? खूप दिवसांनी मी असं बसून प्रॉपर असं बोलते. माझं असं झालंय की मला यूट्यूबमध्ये खूप छान हे करायचंय काम, कारण मला आवडतं आणि हे खूप मनापासून आवडतं. मला वाटतं मी 3-4 वर्ष झाली असेल, आमचं लग्न झाल्यापासून 1 वर्ष नाही तर दुसऱ्या वर्षापासून असं मला झालेलं की मला यूट्यूबमध्ये काहीतरी करायचं आहे. मी व्लॉग का चूज केलं, कारण व्लॉगच हे असं आहे की मी शूट करू शकते. बाकी जर मी असं टॉपिक कुठले निवडले असते, मला त्याबद्दल सगळी माहिती काढणं आणि त्यासाठी थोडा वेळ काढावा लागला असता, म्हणून मी ते चूज नाही केलं. व्लॉग आपलं कसं डेली चालू असते रुटीन, त्यानुसार मला शूट करणं ते सोपं पडतं, म्हणून मी जरा व्लॉगिंग निवडलं. लवकरच मी व्यवस्थित विचार करेल, संकल्पाशी नीट डिस्कस करेल आणि नक्की मी तुमच्यासमोर काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मला थोडंसं हे झेला, ह्या व्हिडिओज आहेत त्याबद्दल 1-2 जणांनी सांगितलंय की खूप शॉर्ट व्हिडिओ होत आहेत, म्हणून मग म्हटलं की जरा आता बसावं आणि बोलावं तुमच्याशी की नक्की काय प्रॉब्लेम येतो माझ्या ह्या व्हिडिओचा शॉर्ट असल्याचा. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की आम्ही काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय, तसंच आम्ही एक सुरुवात सुद्धा केली आहे छोटीशी. अगदी काहीतरी एकदम वेगळं नाहीये, पण आम्हाला असं हे करायचं होतं. मला ना एक मनात होता हा विषय की आमच्या लहानपणापासून हा विषय नव्हता माझा. जेव्हा आमचं लग्न ठरलं तेव्हापासून ते आतापर्यंत आमची जी रिअल स्टोरी आहे ती मला वेगळ्या पद्धतीने प्रॉपर शूट करून मांडायची होती. पण ती संकल्पाच्या डोक्यात एक कल्पना आली की आपण लहानपणापासूनच करूयात, कारण त्याचे लहानपणीचे खूप अल्बम आहेत. आईंनी एवढं मी तुम्हाला दाखवलं आता मागच्या ब्लॉगमध्ये, पण एवढी मोठी एक पिशवी आहे, त्यात सगळे भरपूर लहानपणाहून जेवढा तो जेव्हा 1 वर्षाचा वगैरे होता ना तेव्हापासूनचे फोटो आहेत, भरपूर आहेत. आणि आयती नाही त्यांच्या डोहाळ्या जेवणापासूनचे फोटो आहेत. आणि माझे पण घरी होते, ते अगदी जास्त नव्हते माझे, पण होते. म्हणून मग त्याच्या डोक्यात आयडिया आली की आपण हे करूयात, हे खूप छान वर्क होईल. म्हणून मग आम्ही करायला घेतलं आणि खरंच ऍक्च्युली खूप जणांचा छान प्रतिसाद मिळाला आम्हाला. तर मग ते तसंच आम्ही कंटिन्यू केलं. आतापर्यंत आम्ही फ्रेंड्सपर्यंत, म्हणजे कॉलेज फ्रेंड्सपर्यंत पोहोचलो. आता आमची स्टोरी सुरू होईल की आम्ही कसे भेटलो किंवा कसं आमचा शोध सुरू झाला, आणि ते सगळं ते तुम्हाला लाईव्ह मध्ये बघायलाच मिळेल. तर हे असं आमचं स्ट्रक्चर आता आम्ही छोटंसं तयार केलंय. तर आता बघूयात त्याचा पुढे जाऊन काय काय उपयोग करणार आहोत आम्ही, किंवा तरी सुद्धा अजून काय आयडिया आम्ही शोधू शकतो. तरी माझं एक साईडला चालू आहे की कुठले टॉपिक घेऊ शकतो आणि आम्ही बोलू शकतो. तर हे अशी आमची छोटीशी आयडिया आहे. तर ती आता बघूयात कुठपर्यंत पोहोचते ती. तुम्ही जर हा व्लॉग बघत असाल आता, तर आत्ताचे आपले 3ही लाईव्ह झालेत, तर त्या लिंक मी देते, तुम्ही नक्की बघा ते 3ही लाईव्ह. कसे वाटतायत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला व्लॉग कंटिन्यू करूयात. ऍक्च्युली 15 तारखेनंतर म्हणजे सागरच्या बर्थडे नंतर मी आता व्लॉग करते, कारण खूप दिवस झाले कॅमेरा उचलायची पण इच्छा नाही झाली. आणि संकल्पाचं आणि माझं शेड्यूल पूर्ण असं चेंज झालंय, म्हणजे बिघडलंय म्हटलं तरी चालेल, कारण आई नाहीये तिथे आणि मग मला ते घरातलं सांभाळता आणि ऑफिसचं मग लेट होतो थोडासा. मग मोबाईल असतो संकल्पकडे, मग ते घेता नाही येत. तर आज आहे सॅटरडे आणि आता आम्ही असंच बसलो, तर संकल्प हे लावतोय. दाखव काय ते. हे ऍक्च्युली इथलं आहे ना, हे पडतंय, त्याचा गम आहे तो त्याचा निघून जातोय, त्यामुळे उसको बहुत कम गम है. हाँ, बहुत आनंदी है वो. काय आनंदी. हाँ, गम. देवा, विचार पण नाही हो केला मी असा. काय बोलतोस नि काय.
आज बघूयात काहीतरी प्लॅन करायचं चाललंय हो. आधी भैया भाऊजी येतो ना. तर हे रात्रीचे वाजलेत 11 आणि आम्ही मस्तपैकी निघालोत जरा उन्हाळायला. आधी भाऊजी पण आलेले म्हणून म्हटलं चला जरा उन्हाळून येऊयात, त्याशिवाय असं बरं नाही वाटणार कारण खूप ऑफिस घर एवढंच होतं. म्हणून मग आधी भाऊजी पण आले तर आम्ही मस्त आईस्क्रीमसाठी खरं तर निघालेलो, पण आम्ही मस्तपैकी लाँग ड्राईव्ह पण केली आणि खूप सारे सब्जेक्ट आम्हाला जरा बोलायचे होते. आता आधी भाऊजींचं लग्नाची पण गडबड सुरू होणार आहे तर त्या टॉपिकवर आमचं जरा फिरायला जाण्याचं असं नाही म्हणता येणार, पण चालला एक छोटा प्लॅन. तो मी तुमच्यासोबत नक्की तो व्लॉग शेअर करेलच. तो एक टॉपिक होता आणि बनीचं पुढचं खूप काही गोष्टी आहेत करायच्यात तिला, तर त्याबद्दल आम्हाला सगळं असं डिस्कस करायचं होतं. त्यासाठी आम्ही भेटलोत मस्तपैकी. आणि ही सकाळची वेळ आहे. बाबा ॲक्च्युली ना पूजा करत होते आणि त्यांना ना तिळं, ते म्हणतात ना तिळं फुल, म्हणजे 3 फुलं एकाच ह्याच्यात होती. खरं तर त्यांना वाटलं डबल आहे, पण नंतर बघितलं तर तिसरं पण होतं आणि ॲक्च्युली मला वाटतं चौथं पण नव्हतं वरती, पण खरी मला 3च दिसत होती कारण बिया ज्या असतात त्याच्याप्रमाणे ओळखतात. तर हे ते फूल आहे मी ते तुम्हाला दाखवते. हॅलो, ॲक्च्युली मी काल नंतर आत्ता भेटते कारण काल आम्ही रात्री जे फिरायला गेलेलो त्यानंतर मीराला ॲक्च्युली आम्ही घरी ठेवून गेलेलो. मग नंतर मीरा उठली, खरं तर झोपलेली ती, ते झोपवून दोघांनी झोपवलं आणि मग आम्ही निघालेलो जेवून डायरेक्ट. ती उठल्यामुळे आम्हाला मग जावं लागलं घरी. मग त्या दोघांना आम्ही घरी सोडलं आणि नंतर मग आधी भाऊजींना परत, मग आधी भाऊजी पण बोलले का आता जाऊ दे, रात्र झाली एवढी, मला भूक लागली कारण ते जेवले नव्हते रात्री. म्हणून मग ते जेवण्यासाठी मग डायरेक्ट घरी संकल्प म्हणून बोलला की जाऊ दे मग कशाला आता बाहेर थांबूयात, म्हणून आम्ही डायरेक्ट घरी निघून गेलो. तर कालची असं आमची रात्र गेली. तरी 11:30 वगैरे आम्हाला वाजले असतील आम्हाला घरी जायला. तर आज आहे लाईव्ह आणि आम्ही आज फ्रेंड्ससोबत लाईव्ह करणार आहोत. सगळीजणी आहेत त्यांच्यावर. ॲक्च्युली माझ्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा केला असता जर ते कोणाला पॉसिबल झालं असतं, पण नाही, आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत. मग म्हटलं ठीक आहे, लाईव्ह जर कोण आलं तर त्यांनी नक्की बघा आणि तुम्हाला लाईव्हमध्ये काय झालं आहे मी नक्कीच त्या लाईव्हमध्ये तुम्हाला बघायला मिळालं. जर कोणी बघितलं नसेल आत्तापर्यंत, हा व्लॉग खूप लेट पडणार आहे, तरी पण जर कोणी बघितला नसेल तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्की बघा आणि कसं झालं लाईव्ह ते सुद्धा आम्हाला सांगा. ओके. तरी मी आत्ता सांगितल्याप्रमाणे आज संडे आहे आणि आज मस्तपैकी आम्हाला लाईव्ह करायचं होतं. आज फ्रेंड्ससोबत लाईव्ह करायचं होतं, त्यासाठी हा सेटअप केला आहे आणि संकल्पाचं सगळं हे काम चालू आहे. त्याला मी डिस्टर्ब नाही केला, पहिलं त्याचं ते काम चालू होतं आणि तेव्हा नंतर मग मी व्हिडिओ करायला आली. नंतर आम्ही डिनरला सुद्धा गेलो सगळेजणं. तर असा हा माझा छोटासा व्लॉग आहे आणि तुम्ही लाईव्ह व्हिडिओ जर बघितली नसेल तर नक्की खाली लिंक दिलीच आहे मी. 3ही व्हिडिओच्या लिंक दिल्यात, जाऊन नक्की बघा. आमची छोटीशी जर्नी आत्तापर्यंत झालेली, अजून पुढे नक्कीच होणार आहेत. तर हा मी आता व्लॉग संपवते आहे. तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पुढचे आता व्हिडिओ छान छान मी घेऊन येईलच. कुठे चालली घालून, कुठे चालली घालून, एक घालून कुठे चालली, हा फोटो नाही व्हिडिओ आहे.